बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. Hello students, today we learned subject mathematics for standard 1 and today's chapter is coins and currency notes. Coins and currency notes. Coins म्हणजे नाणी आणि notes म्हणजे नोटा. Page number 47. Here we see coins. This is coin of 1 rupee. This is coin of 2 rupee. This is coin of 5 rupee and this is coin of 10 rupees. 1 rupee, 2 rupees, 5 rupees and 10 rupees. We also see there are notes. One note, currency note, one note, 1 rupee note है. This is 1 rupee note, 2 rupee note, 5 rupees, 10 rupees and 20 rupees. For example, we also see there are coins like 1 rupee. Here we see 2 rupee coins, then 5 rupee coins and this is 10 rupee coins, 10 rupees, but these are coins. These are coins. We also see that this is 10 rupee note, 10 rupees and this is 20 rupees note. पाहता, हे 1 रुपयाचं नाणं आहे, हे 2 रुपयाचं आहे, कॉइन आहे, हे 5 रुपयाचं आहे, हे 10 रुपयाचं आहे आणि ही नोट आहे, ही 10 रुपयाची नोट आहे आणि ही आहे 20 रुपयाची. आपण यातल्या ह्या नोटा ज्या आहेत बऱ्याच 1 रुपीच्या, 2 रुपीच्या, 5 रुपीच्या, आता ह्या 1 आणि 2च्या तर आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. 5 रुपीची कधी कधी एखाद्या वेळी आपल्याला पाहायला मिळू शकतो 5 रुपीची. तर अशा प्रकारे ह्या आहेत नोट्स आणि हे आहेत कॉइन्स. दीज आर कॉइन्स, नाणी आहेत आणि ह्या नोट आहेत. आता इकडे पहा, हाऊ कॅन यू गिव एक्झॅक्ट अमाऊंट. एक्झॅक्ट अमाऊंट म्हणजे जेवढे पाहिजे असतील तेवढे रुपये कसे देता येईल. एक्झॅक्ट अमाऊंट. आता 2 रुपीज आपण कसे देऊ शकतो, 1 and 1 म्हणजे 1 रुपया 2 देऊ शकतो की नाही. हा एक कॉइन आणि हा एक कॉइन, अशा प्रकारे आपण दोन कॉइन देऊ शकतो म्हणजे 2 रुपीज होतात. त्याच्यानंतर 4 रुपीज कसे देणार. 4 रुपीज तर आपण 2चे असे 2 कॉइन देणार and 2 and 2, 2 plus 2, 4 rupees. Here we see 5 rupees, 1 rupee, 2 rupee, 3 rupee and these are 2 rupees म्हणजे 1, 2, 3 आणि 2 5 रुपये. 5 rupees. How make 5 rupees? 1, 2, 3. 3 coins of 1 rupee and 1 coin of 2 rupees. This makes 5 rupees. Here 10 rupees means 5 and 5 makes 10 rupees. Coin of 5 and 2 coins of 5 and it makes 10 rupees. 20 rupees कसे बनतात तर 5 रुपये, हे 5 रुपये आणि ही 10ची नोट तर बनतात 20 म्हणजे 5 5 आणि 5 10, 10 आणि 10 20. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट ह्या आपण कॉइनमुळे पाहू शकतो. आणि आता आणखी विचार करा की एवढे कॅन यू मेक अप द सेम अमाऊंट युजिंग अदर कॉम्बिनेशन्स ऑफ करन्सी नोट्स अँड कॉइन्स. आता विचार करा की एवढे रुपये तू अजून कसे कसे देऊ शकशील. की आता हेच रुपये, आता 2 रुपये तू कसे देऊ शकतील. तर एखादा म्हणेल मी फक्त 2चा कॉइन देईन, झाले 2 रुपये. 4 रुपये कसे देणार तर असंही होऊ शकते. 2चा एक कॉइन
आणि हा 1चा कॉईन आणि हा 1चा कॉईन. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. 5 रुपये कसे देणार? हे 2, त्याच्यानंतर हा आणखी 1 2 आणि हा 1 झाले 5. 2 2 1 5 रुपये. आता 10 रुपये कसे देणार? तर इथं 2, हे 2, हा 1 झाले 5 आणि आपल्याकडे हा कॉईन आहे 5. 5 आणि 5 10. अशा प्रकारे देऊ शकता. आता हे 20 रुपये कसे देणार? तर हे 10 झाले, हे 10 आणि हा 10चा कॉईन झाले 20. 2 4 5 5 आणि 5 10 10 10 20. म्हणजे असे वेगवेगळे आपण कॉईन्स घेऊन किंवा नोट्स घेऊन आपण ही करन्सी आता अशा प्रकारे याचं कॉम्बिनेशन करून अशा ह्यावरच्या आपल्याला रुपये एवढे देता येतील. तर हे आपण पहा 1 रुपी कॉईन आहे, 2 रुपीज हा कॉईन आहे, 5 रुपीज कॉईन, 10 रुपीज कॉईन आणि दीज आर नोट्स. 1 रुपी नोट, 2 रुपीज, 5 रुपीज, 10 रुपीज and 20 rupees. Which note or coins will pay you to buy given articles? म्हणजे which note or coins will you pay to buy given articles? Articles आहेत here are some articles. Biscuits, pack of biscuits म्हणजे बिस्किटचा पुडा आहे. This is a notebook and this is a water bottle. And this articles prices, biscuits price 3 rupees. बिस्किटचे जे आहे त्याची प्राइस आहे 3 रुपये. मग आपण कसे देणार आहे? तर आपण 2 रुपयाचा एक कॉईन द्या आणि 1 रुपयाचा एक कॉईन द्या, झाले 3 रुपये. किंवा आपण 1 रुपयाचे 3 कॉईन दिले तरी 3 रुपये होतात. आता हे 12 रुपये कसे तुम्ही देसाल? तर 10 रुपयाचा एक कॉईन आणि 2 रुपयाचा एक कॉईन अशा प्रकारे. किंवा 10 रुपयाची एक नोट देऊ शकता आणि 2 रुपयाचा एक कॉईन देऊ शकता. आता ही वॉटर बॉटल आहे, कशी ते देणार तुम्ही? किंवा 10 रुपयाचा एक कॉईन, त्याच्यानंतर 5 रुपयाचा एक कॉईन आणि 2चा एक कॉईन आणि हा 1चा एक कॉईन. तर ही झाली आपण याच्यामध्ये खरेदी करू शकतो वॉटर बॉटल 18 रुपये. म्हणजे तुम्ही इथं पहा, इथं काय म्हणसाल? कॉइन ऑफ 2 रुपी, 1 कॉइन ऑफ 2 रुपीज. एक कॉइन कशाचा आहे? 2 रुपयाचा. त्याच्यानंतर 1 कॉइन ऑफ 1 रुपी. म्हणजे एक कॉइन आपल्याला 2 रुपयाचा आणि एक कॉइन 1 रुपयाचा जर आपण घेतला तर आपण त्याच्यापासून काय 3 रुपयाचा रुमाल खरेदी करू शकतो. इथे लिहू शकता आपण 1 कॉइन ऑफ 2 रुपी and 1 coin of 1 rupee. म्हणजे 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं अशा प्रकारे तुम्ही हा बिस्किटचा पुडा खरेदी करू शकता. नोटबुक खरेदी करायची आपल्याला 1 कॉइन ऑफ 10 रुपीज आणि 1 कॉइन ऑफ 2 रुपीज. ₹12 आपल्याला खरेदी पुन्हा आता 18 रुपये आहेत. तर हे असेच आपल्याला वॉटर बॉटल खरेदी करायची आहे. पहा, तर हे ना 10 रुपयाचा एक कॉइन, 1 कॉइन ऑफ 10 रुपीज, 1 कॉइन ऑफ 5 रुपीज, 1 कॉइन ऑफ 2 रुपीज and 1 coin of 1 rupees, 1 rupee. तर पहा, अशा प्रकारे आपण ह्या वस्तू खरेदी करू शकतो. आता इथं पहा, फाइंड द प्राइस ऑफ द आर्टिकल बाय काउंटिंग कॉइन्स. आर्टिकल, हिअर आर सम आर्टिकल्स, दीज आर
वॅक्स कलर और क्रेयॉन कलर्स अँड हिअर आर 2 कॉइन्स. आपण इकडे आपल्याला खरेदी करायचे आता. हे आर्टिकलमध्ये ह्याच्यामध्ये वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते आहेत रंग आहेत. आपण रंग देतो ना क्रेयॉनचे कलर, तर हे 5-5चे 2 कॉइन आहेत. म्हणजे किती रे, याची प्राईस किती अशी 10 रुपीज. आता दिस इज अ पिक्चर ऑफ काइट अँड दिस आर्टिकल इज काइट. याच्यासाठी किती खर्च आहे पहा. 5-5चे 2 असे 5चे कॉइन 2 आहेत आणि 2 रुपये आहेत. म्हणजे हे झाले 12 रुपये, 12 रुपीज. अँड बलून, 2 बलून आहे आर्टिकल, त्याच्यामध्ये 2चे कॉइन किती आहेत 4 आहेत. 1 2 3 4 आणि हे 1-1 रुपयाचे 2 आहेत. तर आपल्याला पहा 2 4 6 8 आणि 10 रुपये झाले. किती रुपये झाले 10. आणि अशा प्रकारे आपण 2 4 6 8 आणि 2 रुपये 1-1 रुपयाचे असे 10 रुपये बलून्स खरेदी करण्यासाठी लागतील. रीड अँड राईट द आन्सर्स. अ बंच ऑफ मेथी कॉस्ट्स 10 रुपीज. म्हणजे एक मेथीच्या जोडीची किंमत किती आहे 10 रुपये आहे. हाऊ मेनी 5 रुपीज कॉइन्स आर नीडेड टू बाय इट. आता 10 रुपयाची आपल्याला मेथी घ्यायची आणि ते म्हणतात की किती 5-5 रुपयाचे कॉइन्स किती पाहिजेत आपल्याला पे करण्यासाठी, म्हणजे खरेदी करण्यासाठी. तर ते किती लागतील 2 कॉइन्स. 10 रुपयाची मेथी आहे की नाही, मग 2 कॉइन्स 5-5चे लागतील. अ पेन्सिल वॉज बॉट बाय गिविंग 3 कॉइन्स ऑफ 2 रुपीज. सो व्हॉट वॉज द प्राइस ऑफ पेन्सिल. म्हणजे एका पेन्सिलला खरेदी करण्यासाठी काय केलं 3 कॉइन्स दिले. कशाचे 2 रुपयाचे 3 कॉइन्स 1 and 2 and 3. मग याची किंमत किती झाली 2 रुपये आणि 2 आणि 4 आणि 2 6 रुपये. तर किती रुपये लागतील पेन्सिल खरेदी करायला, तर लागतील 6 रुपीज. 6 रुपीज. द प्राइस ऑफ अ कॅन्डल इज ₹10. आता प्राइस ऑफ कॅन्डलची, एका कॅन्डलची म्हणजे मेणबत्तीची किंमत आहे 10 रुपीज. अँड प्राइस ऑफ अ मॅच बॉक्स इज 1 रुपी. 1 रुपया मॅच बॉक्स म्हणजे काडीपिटी. तर किती झाले. फाइंड द टोटल प्राइस ऑफ अ कॅन्डल अँड वन मॅच बॉक्स. म्हणजे एक मेणबत्ती आणि एक काडीपिटीची किंमत किती होणार आहे, तर ती होणार आहे 11 रुपीज. 11 रुपीज. Azhar bought a notebook by giving 1 currency note of 10 rupees and 1 coin of ₹10. What is the cost of the notebook? अझरने एक नोटबुक खरेदी करण्यासाठी पहा 1 करन्सी ऑफ नोट. करन्सी म्हणजे नोट. आपल्याला 10 रुपयाची एक नोट घेतली आणि एक कॉइन घेतलं 10चं. तर किती रुपये लागले ते नोटबुक खरेदी करायला, तर ते लागले 20 रुपीज. 10 + 10 20 रुपीज. तर अशा प्रकारे पहा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात ह्या नोट्स आणि करन्सी यांचा उपयोग आपण खरेदी करण्यासाठी, नाणी नोट यांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये किंवा आपण शॉपिंग करण्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी आपण आपल्याला पैशांची गरज असते आणि आपण पैसे देऊनच त्या वस्तू विकत घेऊ शकतो. देवाणघेवाण ही पैशांच्या स्वरूपात होत असते. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, हे असे छोटे छोटे व्यवहार आहेत, दुकानातून काही सामान आणणे किंवा बाजारातून काही वस्तू आणणे, तर ह्या करन्सीची देवाणघेवाण तुम्हाला या स्वरूपात करता आली पाहिजे. तुम्हाला त्या करन्सी नोट्स कॉइन्स आहेत की नाही, कॉइन्स किंवा आणि करन्सी नोट हे तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. हे किती रुपयाची नोट आहे किंवा हे कॉइन किती रुपयाचं आहे हे त्याच्यावर लिहिलेलं असतं, ते तुम्हाला आता ओळखता आलं पाहिजे. आता तुम्हाला नक्कीच या करन्सी ओळखता येतील, हे की 1 रुपयाचं आहे, हे 2 रुपयाचं आहे, हे 5चं आहे, हे 10चं आहे. आणि तुम्ही तुमच्या घरच्या पण काही जे असतील पैसे ते तुम्ही पाहायचे, हात लावून पाहायचे की त्याला ते कोणतं नाणं आहे. आणि छोटे छोटे व्यवहार आता तुम्हाला असे म्हणजे 5 रुपयापर्यंतची खरेदी, 10 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करता आली पाहिजे. आता मला वाटते कॉइन्स अँड करन्सी नोट्स तुम्हाला आता हा चॅप्टर चांगला समजला असेल आणि नाणी आणि नोटांच्या स्वरूपात आपण तुम्हाला सगळंच
ते सविस्तर सांगितलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस चॅप्टर and if you like my video, please like it, share it to your friends. If there are any complaints, please comment it, and please don't forget to subscribe my YouTube channel. Thank you.